वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ. हा शॉर्ट व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती आपण बोलणार आहोत. ॲक्च्युली काय झालं आहे की शिक्षक पद भरतीमध्ये ज्यावेळेस आपण व्हिडिओ अपलोड करतो किंवा व्हिडिओच्या खाली जे आहेत कमेंट सेक्शनमध्ये काही 2-4 जणांचं असं म्हणणं असतं की बुवा शिक्षक पद भरतीमध्ये जे काही यूट्यूबर्स लोक आहेत ते खूप म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ते फक्त पैसे कमवतात, त्यांना भरतीचं काही घेणं देणं नाही. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर समजा यांना भरती करायची असेल तर यांनी आंदोलनामागे उभं राहावं. तर आतापर्यंत जेवढ्या काही गोष्टी झाल्या शिक्षक भरती संदर्भात त्या सगळ्या गोष्टींसंदर्भात कोणताही यूट्यूबर असेल, मीच नाही कोणताही यूट्यूबर ठामपणे उभा राहिला आहे. आतापर्यंत त्यांनी हीच तुझं सांगितलं की कोणत्याही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांनासुद्धा ते सांगितलं आहे आणि आपलं मनोमन इच्छा आहे की जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलवर याव्यात. आता कधी कधी काय होतं, कमेंट बॉक्समध्ये ज्यावेळेस समजा काही 1-2 कमेंट्स निगेटिव्ह असतात आणि बाकी सगळ्या कमेंट्स पॉझिटिव्ह असतात. त्या 1-2 कमेंट्स निगेटिव्ह ज्या असतात, उदाहरणार्थ त्या म्हणतात त्यांच्या कमेंट्समध्ये लिहिलेलं असतं की बुवा, आता मी तुम्हाला इथे कमेंट दाखवू शकतो, कदाचित मी दाखवेल तुम्हाला इथे बघा. तर काही कमेंटमध्ये असतं की काहीच माहीत नसतं यांना फक्त पैसे कमवायचे, यांना फक्त स्वतःचं चॅनल मोठं करायचं, यांना फक्त पैशाशी घेणं देणं आहे, यांना भरतीची काही घेणं देणं नाही. किंवा अजून काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, यांना काय आहे, यांना फक्त व्हिडिओ बनवणं येतं, व्हिडिओ टाकायचा, दररोज व्हिडिओ बनवायचा किंवा व्हिडिओ मेरिट संदर्भात बनवायचा, कट ऑफ संदर्भात बनवायचा. मेरिट संदर्भात 10 व्हिडिओ झाले, कट ऑफ संदर्भात 15 व्हिडिओ झाले. असे काही ना काही टोमणे सुरू असतात. आता यांना मला एक गोष्ट सांगायची आहे, मी चॅनल स्टार्ट केलं होतं 0पासून. म्हणजे हे चॅनल ज्यावेळेस मी सुरू केलं तर त्यावेळेस 0 सबस्क्रायबर तर असतील ना, का पहिल्या अगोदर 40,000 होते नव्हते ना, 0 सबस्क्रायबर होते. मी ज्यावेळेस कॅमेरा घेतला किंवा कॅमेरा सुरू केला, मी व्हिडिओज टाकायला सुरुवात केली सुरुवातीला, मला माहिती आहे माझ्या व्हिडिओला किती व्ह्यूज येत होते किंवा मला माहिती आहे की बाबा मी किती स्ट्रगल केला आहे. म्हणजे जेव्हा लाईट नसायची, वायफाय नसायचं, दुसऱ्याच्या घरी जाऊन व्हिडिओ अपलोड करायचा. नंतर ज्यावेळेस आपल्याला असं वाटलं की बाबा व्हिडिओ अपलोड करायचा आहे पण वायफाय नाही आहे किंवा इंटरनेट नाही आहे, तर त्यावेळेस व्हिडिओ अपलोड होत नाही. त्यावेळेस कसं होतं आहे, नंतर व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर कोणी बघितला नाही किंवा कमेंट्स आल्या नाही तर त्यावेळेस काय वाटतं, व्हिडिओला व्ह्यूज नाही आले त्यावेळेससुद्धा कसं वाटतं. आणि 4-5 वर्ष तुम्ही घालून बघा एखाद्या वेळेस की बुवा कोणत्याही प्रकारची तुमच्याजवळ कमाई नाही, काहीच कमाईचं साधन नाही, तुमचं चॅनल मॉनिटाईज होत नाही. माझं चॅनल 2 वर्षानंतर मॉनिटाईज झालं होतं पहिलं चॅनल. मग 2 वर्ष मी फक्त व्हिडिओज टाकत होतो, मग मला त्याच्यापासून काहीच अर्निंग होत नव्हती. मग मी कधी असं वाटलं नसेल का मला 2 वर्षामध्ये 365 आणि 365 दिवस, म्हणजे मला त्या दिवशी कधीच असं वाटलं नाही की बुवा आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही किंवा आपल्याला पैसे मिळत नाही, मग आपण हे करतोय बरोबर करतोय का. त्यावेळेस तर माझ्या मनात तेच विचार होते ना की मला की बुवा काही ना काही उद्या काय होणार आहे, पैसे मिळणार किंवा नाही मिळणार त्याची शाश्वती नव्हती. पण मी मेहनत करत गेलो तिथे. तर 1 सबस्क्रायबरपासून मी चॅनल सुरू केलं किंवा 0 सबस्क्रायबरपासून सुरू केलं. नंतर असा एक टाईम आला की तिथं 10,000 झाले सबस्क्रायबर. नंतर असा टाईम आला 20,000 झाले, नंतर 30,000 झाले, बघता बघता 40,000 झाले. आणि अजूनही जर्नी सुरू आहे. आणि खूप सारे आहेत की ज्यांचं प्रेम किंवा खूप सारे जण आहेत की ज्यांचा सपोर्ट अजून आहे. आणि खूप सारे जण मनापासून प्रेम करतात, व्हिडिओ पडल्या ते लाईक करतात, शेअर करतात, सबस्क्राईब करतात. त्याच्यामुळं त्यांच्यासाठी त्यांचे आता जे अशी ऑडियन्स आहे की जी खरोखर लॉयल आहे आणि खरोखर ते सपोर्ट करतात आणि कधीही सांगतात की सर नाही तुम्ही जे करताय किंवा तुम्ही जे सांगताय ते आम्हाला खूप मदत होते त्याची. तर अशा 50-100 कमेंट असतात. पण 1-2 कमेंट ज्या आहेत त्या थोड्याफार अशा येतातच ज्या अलग असतात किंवा वेगळ्या असतात थोड्या. आणि त्यांची ID बघा तुम्ही, IDवर नाव नसतं, काहीच नसतं, अननोन असतात ते, ठीक आहे. तर अशांसाठी मला म्हणायचं आहे की बुवा मी शून्यातून वर आलो आहे किंवा मी मेहनत केली तेव्हा इथपर्यंत आलो आहे. तुम्ही मला एक काम करा, तुम्ही उद्या एक चॅनल उघडा. चॅनल तुमच्यासाठी सुद्धा थोडी स्पर्धा आहे, माझ्यासाठी आहे का नाही. यूट्यूब सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी आहे. तुम्ही तुमचं चॅनल उघडू शकता, तुम्ही तुमचे टॉपिक किंवा तुम्ही तुमचे व्हिडिओज टाकू शकता आणि त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते टाकू शकता, ठीक आहे. आता कसं होतं, कधी कधी एखाद्याची प्रगती चालू असली किंवा आता कुठं मला थोडंफार दिसतंय की बुवा यूट्यूबमध्ये थोडीफार ग्रोथ दिसते, तर मी काम करतोय. आणि मी तुम्हाला माहीत नाही मी किती काम करतोय दिवसभरापासून, म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत. म्हणजे मला डोळे लागेपर्यंत सुद्धा माझ्या मनात हाच विचार असतो की बुवा नेमका कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनायचा, या चॅनलवर काय सुरू आहे, त्या चॅनलवर काय सुरू आहे, या चॅनलचं काय होतं आहे, त्या चॅनलवर व्ह्यूज काय येत नाही, या चॅनलवर अशा पद्धतीची व्हिडिओ बनायला पाहिजे. ऑडियन्स आपल्याकडून सॅटिस्फाय होते किंवा नाही होत, आपण ऑडियन्सला जे द्यायचं ते देतोय किंवा नाही देत, आपण प्रामाणिक राहतोय किंवा नाही राहत ऑडियन्ससोबत, या सगळ्या गोष्टी माझ्या मनात सुरू असतात. त्याबद्दलच मी विचार करत असतो. कारण की सोशल मीडिया माझं करिअर आहे. मी करिअरसोबत कॉम्प्रोमाइज किंवा करिअरसोबत कोणतीही गोष्ट कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. करिअर माझ्यासाठी सोशल मीडिया आहे आणि ते इथून समोरसुद्धा राहणार आहे. माझं काम आहे तुम्हाला मोटिवेट करणं, सोशल मीडियावर येण्यासाठी तुम्हाला सांगणं की सोशल मीडिया किती मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि येणाऱ्या 5-6 वर्षामध्ये तुम्ही बघाल की सोशल मीडिया किती एक्सपांड झालेला असेल. आणि प्रत्येक घराघरात प्रत्येक महिलांनी, तर मी तर म्हणतो महिलांनी पुरुषांनीसुद्धा स्वतःचं एक सोशल मीडिया अकाउंट, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, तुमचं जे काही टॅलेंट असेल ते तुम्ही नक्की दाखवलं पाहिजे. कारण की सोशल मीडियाचा उपयोग तुम्ही आता नाही करणार,
आपण भरतीची तयारी करतोय मान्य आहे, पण तुमचा 1-2 तास तुम्ही काढून जर सोशल मीडियाला देत असाल तर त्यावेळेस तुम्ही नक्की सोशल मीडियावर यावं आणि स्वतःचं फ्युचर जे आहे करावं, जेणेकरून तुम्हाला 2-3 वर्षानंतर कोणावर डिपेंड राहायची गरज राहणार नाही. मी सद्यस्थितीमध्ये खूप लहान क्रिएटर आहे, तरीसुद्धा माझं म्हणणं आहे की बाबा तुम्ही प्रत्येक क्रिएटरचा रिस्पेक्ट करायला पाहिजे. कसा एखादा क्रिएटर व्हिडिओ टाकतोय तर त्या व्हिडिओमागे खूप मेहनत असते. व्हिडिओची स्क्रिप्ट बघा, नंतर व्हिडिओचं शूट करण्याचा टायमिंग बघा. व्हिडिओ शूट करताना सुद्धा खूप अडचणी येतात. कधी आवाज येत नाही, कधी माईक खराब असतो. आता हा जो माईक आहे, या माईकला तुम्ही विचार करणार नाही, हा जो माईक आहे याला इथं टेप लावलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की किती ॲडजस्टमेंट असते लाईफमध्ये. मग या ॲडजस्टमेंट सगळ्या थोडं सांगतो आपण व्हिडिओमध्ये की मला आज व्हिडिओ घेता आला नाही, माझ्या घरी पाहुणे आले, माझ्या घरी लग्न होतं, मी बिमार पडलो, असं आपण कारणे सांगू शकतो का व्हिडिओमध्ये? नाही. ह्या गोष्टी मी तुम्हाला कधीतरी सांगायच्या होत्या मला, म्हणून मी मला या व्हिडिओमध्ये, शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टी सांगू आणि कदाचित तुम्ही समजून घ्याल. आणि ह्या ज्या निगेटिव्ह कमेंट असतात यांना काही फरक पडत नाही. तुम्ही निगेटिव्ह कमेंट कितीही केल्या तरी मी माझं जे काम आहे तर माझं काम तर सुरूच ठेवणार. आज तुम्ही कमेंट करताय 2-3 जणं, उद्या तुम्ही बदलून दुसरे 2-3 जणं कमेंट केल्या तरीसुद्धा मला काही वाटणार नाही, कारण की जसं जसं चॅनल मोठं होत जाणार 40,000 किंवा 41,000 सबस्क्रायबरचा परिवार आणि बाकीचे 2 चॅनल त्याच्यावरसुद्धा असणारा परिवार हे खूप मोठा आहे. आणि एवढ्यामध्ये 2-4 जणं जर समजा तुमच्या अगेन्स्टमध्ये आहेत किंवा 2-4 जणं तुम्हाला लाईक करत नाहीत, त्याच्यामध्ये फारसं चांगलं नाही आहे. कोणाकोणाला वाटतं की आपण काहीच करत नाही, मग हा पुढं जातोय तर मग त्याला आपल्याला तसं चांगलं वाटत नाही की याला एवढे पैसे कमवतोय किंवा एवढं हा चांगला राहतोय किंवा अशा पद्धतीचं दिसतोय किंवा असं वागतोय, असं दाखवतोय. तर प्रत्येक पर्सनला स्वतःची स्वातंत्र्य आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात, तुम्ही स्वतंत्र तुमचा हे घेऊ शकता, निर्णय घेऊ शकता. सोशल मीडियावर तर माझं म्हणणं आहे तुम्ही यायला पाहिजे. आणि कॉम्पिटिशन अशी नका ठेवू, कॉम्पिटिशन अशी ठेवा ना हेल्दी. माझं चॅनल जर आहे तर तुम्ही एक काम करा, तुमचं चॅनल ओपन करा, तुम्ही तुमची व्हिडिओज टाका. तुमच्यामध्ये खरोखर तुम्ही खूप उपयुक्त किंवा महत्त्वपूर्ण व्हिडिओ दिले तर ऑडियन्स तुमचे व्हिडिओसुद्धा बघेल. आणि जसं तुम्ही जास्तीत जास्त मेहनत चॅनलवर कराल तर तुमचं चॅनलसुद्धा मोठं होईल. आणि माझ्या तुम्हाला शुभेच्छाच राहील. तर कमेंट करताना फक्त विचार करून कमेंट करा. आणि जर कमेंट करायचीच असेल तुम्हाला, तरीही निगेटिव्ह कमेंट करायची असेल तर काही हरकत नाही, बेस्ट ऑफ लक. तुम्ही निगेटिव्ह कमेंट करू शकता, मला काहीही वाईट वाटणार नाही, कारण की कमेंटची मला काहीच घेणं देणं नाही. जोपर्यंत जीवापाड प्रेम करणारी माणसं आहेत किंवा तुमच्यासारखे खूप सारे लोक आहेत तोपर्यंत मला या गोष्टींचं काही वाटत नाही. तुमच्यासारखे माझ्या मागं हजारो लोक आहेत आणि 2-4 जण किंवा 30 किंवा 1-2 किंवा 3-4 10-12 पण नाही, 3-4 जणांचं मी काही वाईट वाटून घेणार नाही. ठीक आहे. तर एवढाच मॅसेज द्यायचा होता या व्हिडिओमधून. सगळ्या क्रिएटरला जे आहे काय करत चला, ॲप्रिशिएट करत चला, त्यांचा सन्मान ठेवत चला. असं नाही म्हणणार मी, सन्मान ठेवत चला, पण त्यांना कमीत कमी एवढं तरी वाटू द्या की ते काही ना काही मेहनत घेत आहेत, तुमच्यापर्यंत बातम्या आणतायत, कुठून ना कुठून अपडेट आणतायत, त्या तुम्हाला माहीत होत आहेत घर बसल्या बसल्या. तर रिस्पेक्ट द्या प्रत्येक क्रिएटरला. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.